आज मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त माऊलीच्याच अभंगावरील हे 6वं भावपुष्प माऊलीच्या चरणी माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे. तडताले वाचून अवस्था कायसे, दुजे तरी बोलो कवनासी गे माय. अनुमाना लागी नुरिजे उरी, सांगता लोकाचारे लाजीजे. अबोलणेसी बोलणे विनोदे, रखमा देवरो विठ्ठल गुणनिधी. अनुमाना लागी नुरे जे उरी, सांगता लोकाचारे लाजीजे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान संत मुक्ताबाई यांच्या चरणी साष्टांग दंडवत. पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, तडताले वाचून अवस्था कायसी, दुजे तरी बोलो कवनासी गे माय. आता तडताले वाचून अवस्था कायसी, कारण तडतालेचा अर्थ काय होतो? आता तडताले म्हणजे तुमच्या जीवनामध्ये प्रारब्ध. आता प्रारब्ध म्हटलं की आपल्या जीवनामध्ये मी या प्रारब्धाबद्दल सविस्तर असं निरूपण मांडलेलं आहे. कारण ब्रह्मचारी धर्म गोकाव्याक्षरे आश्रमी विचार षष्टकर्मी. कारण या अभंगामध्ये संपूर्ण स्वाभाविक कर्म काय, व्यावहारिक कर्म काय, विहित कर्म काय, नित्य कर्म काय, नैमित्तिक कर्म काय, काम्य कर्म काय, प्रायश्चित कर्म काय, आणि म्हणून संचित कर्म आपल्या जीवनामध्ये काय असतं, प्रारब्ध कर्म काय असतं, क्रियमान कर्म काय असतं. आता प्रारब्ध कर्म म्हटलं आपल्या जीवनामध्ये, कारण त्या आपल्या जीवनामध्ये जे साठलेलं कर्म आहे, अनेक जन्मामध्ये साठवलेलं जे कर्म आहे, त्या कर्मामधून तुमच्या जीवनामध्ये तुमचं जेवढं आयुष्य आहे, आता तुमचं आयुष्य म्हणजे तुमच्या त्या कर्मावरच तुमचं आयुष्य ठरलं जातं. एखाद्याचं 100 वर्ष आहे तर एखाद्याचं 30 वर्षे का असतं? कारण त्याचं कर्म, कोणाचं 25 आहे, कोणाचं 10 आहे, कोणी 1 वर्ष किंवा 2 दिवसच त्याचं आयुष्य असतं, किंवा कोणी एक जन्मल्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये म्हणतं. म्हणजे त्याच्या प्रारब्ध कर्मामधून, त्याच्या साठलेल्या कर्मामधून सन्मुख म्हणजे त्याच्या भोगण्यासाठी जे आलेलं प्रारब्ध आहे त्याला अप्रारब्ध कर्म म्हणतात. ते कर्म त्याच्या जीवनामध्ये त्याचं जे आयुष्य त्याला 30 वर्षाचा असेल, 25 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, किंवा 1 दिवसाचं, 1 महिन्याचं काय जे असेल, ते जन्मापासून मरेपर्यंत त्याचं जे आयुष्य असतं त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आता हे प्रारब्ध कर्म आपल्या जीवनामध्ये कशावर अवलंबून आहे? आपल्या जीवनामध्ये केलेलं कर्म. कारण आपण जे आपल्या जीवनामध्ये कर्म करतो, कसलं करतो? संचित कर्म आहे, प्रारब्ध कर्म आहे, क्रियमान कर्म आहे. आता स्वाभाविक कर्म, व्यावहारिक कर्म, विहित कर्म, नित्य कर्म, काम्य कर्म, हे नैतिक कर्म, हे जी कर्म, कारण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या जीवनामध्ये कर्म प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो करीतच असतो. मग तो जो कर्म करतो त्या कर्म आपल्या जीवनामध्ये भोगावंच लागतं असं माऊली सांगतात. म्हणून सटबीचा लेखा जो का न चुके ब्रह्मादिका. कारण सटबीनं जो लिहिलेला आहे ते ब्रह्मादिकाला त्याच्या जीवनामध्ये चुकत नाही. म्हणजे सटबी जी देवता आहे, आपण जन्मल्या किंवा बाळ जन्मल्या 5व्या दिवशी त्याच्या कपाळावर त्याचं सटवी, कारण त्याचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामधलं जे कर्म आहे, कोणाचं 10, 20, 25 आपण म्हटलं, त्या आयुष्यामधलं कर्म पूर्ण सटवी त्याच्या जीवनामध्ये लिहिते. त्याचं मरणसुद्धा कसं कुठं होणार आहे ते सर्व त्या सटवीनं त्याच्या जीवनामध्ये लिहिलेलं असतं. आता ह्याच्यामधून माऊलीला काय सांगायचं? तडताले वाचून अवस्था कायसी, दुजे तरी बोलो कवनासी गे माय. कारण आपल्या जीवनामध्ये आपलं प्रारब्ध कर्म असतं आणि आपण काय करतो? आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यालाच नाव ठेवतो. कारण
आपल्या जीवनामध्ये जे घडायचं असतं ते प्रारब्ध कर्मामुळे घडत असतं. त्या प्रारब्ध कर्मामध्येच, कारण आपल्या जीवनामध्ये चांगलेही कर्म असतं आणि वाईटही कर्म असतं, त्या कर्मामध्ये सतत तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही त्या भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं नाम जप केलं आणि त्या कर्माचा आनंदाने तुमच्या जीवनामध्ये स्वीकार केला, तर ते कर्म तर तुमच्या जीवनामध्ये भोगावंच लागतं. पण पुन्हा जे कर्म तुम्हाला, जे कर्माचं जे बीज पडणार आहे, ते तर बीज पडायचं तुमच्या अंतःकरणामध्ये कमी होतं. आणि दुसरी गोष्ट, कारण तुमच्या जीवनामध्ये तर सतत भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काही कर्म त्याच्या जीवनामध्ये जळून जातात. काही कर्म आहे वाचिक कर्म आहे, म्हणजे वाचनं तुमच्या जीवनामध्ये दुसऱ्याला वाईट बोललेलं असतं, हे भगवंताच्या नामानं तुमच्या जीवनामध्ये जळून जात असतात. काही जी कर्म आहेत ते भोगावेच लागतात. एखाद्याचा खून केला आहे तुम्ही, ते भोगावंच लागतं तुमच्या जीवनामध्ये, भोगल्याशिवाय भाग नाही. कारण एखाद्याचा धन लोबाडलेला आहे, हे भोगलंच पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. हे न भोगता तुमच्या जीवनामध्ये चालत नाही. म्हणून माऊली सांगतात, दुजे तरी बोलो कवनासी गे माये. कारण आपल्या जीवनामध्ये आपण लोकालाच नाव ठेवतो. कारण भावानं माझं वाटोळं केलं, बहिणीनं माझं वाटोळं केलं, मित्रानं माझं वाटोळं केलं. कोणी कुणाचं या जगामध्ये वाटोळं करीत नाही. कुणाला वेळ नाही या जगामध्ये तुमचं वाटोळं करायला. कारण तुमचं वाटोळं तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच केलेलं आहे. तुमचं हे प्रारब्ध कर्म, संचित कर्म जे आहे, त्या कर्मानुसार तुमच्या जीवनामध्ये घडत असतं. दुसऱ्याला दोष देण्याची तुमच्या जीवनामध्ये काहीच गरज नाही. कारण तुमचंच कर्म तुमच्या जीवनामध्ये आड येतं. एखाद्याला समजा एखाद्याचं लेकरू सहज नोकरी लागतो, एखाद्याचं कितीही प्रयत्न केलं तर त्याच्या जीवनामध्ये नोकरी लागत नाही, किंवा एखाद्याला धंद्यामध्ये यशच येत नाही. एखाद्याला म्हणजे अनेक आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये पाहतो, सगळ्याला यश येतं का? नाही येत. कारण का? ते प्रारब्ध आहे. पण आपण दोष काय देतो? मुळं माझं दुकान चाललं नाही, किंवा शेजाऱ्यामुळं माझं बसलं, शेजाऱ्यानं माझं दुकान बसविलं, असं आपण आपल्या जीवनामध्ये म्हणत राहतो. तर माऊली सांगतात, दुजे तरी बोलो कवनासी गे माय. कारण दुसऱ्याला अजिबात तुमच्या जीवनामध्ये नाव ठेवू नका. दुसऱ्याचा तुमच्यामध्ये काहीच दोष नाही, सर्व दोष तुमचा आहे. तुमच्या कर्माचा तुमच्या जीवनामध्ये दोष आहे. अनेक जन्माचं जे कर्म आहे, ते कर्म तुमच्या भोगण्यासाठी सन्मुख झालेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही दुसऱ्या मनुष्याला तुमच्या जीवनामध्ये नाव ठेवू नका. तुमच्या कर्माचा भोग हा तुमच्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्यालाच भोगावा लागतो. तो भोगूनच त्याच्या जीवनामध्ये पार करावा लागतो, असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, अनुमाना लागे नुरे जीवरे, सांगता लोकाच्या रे लाजी जे. कारण आपल्या जीवनामध्ये आपण अनुमानच जास्त लावतो. कारण शब्दाचा अर्थ आपल्या जीवनामध्ये काही कळत नाही, आणि आपण अनुमान, पुराव्या आपल्याकडे काहीच नसतं, फक्त अनुमान काढायचं, अंदाज काढायचा. त्या अंदाजावरच आपल्या जीवनामध्ये सर्व म्हणजे संशय आपल्या जीवनामध्ये जे आहे अनुमान काढणे. अनुमान म्हणजे काय? इतर शास्त्राचे अध्ययन करून किंवा अध्ययन केल्याने आपल्या जीवनामध्ये अनुमान प्रमाण आपण आपल्या जीवनामध्ये लावित असतो. आता हे पदार्थाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षप्रमाणे होत नाही. कारण भगवंताचं ज्ञान किंवा भगवंताबद्दल, कारण हजारो महात्म्याने या जगामध्ये बोललेले आहेत. संतांनी भगवंताबद्दल बोललेले आहेत, त्यांचं गुणगान संतांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. पण ज्या महात्म्यानं त्याच्या जीवनामध्ये अनुभूती घेतलेली आहे प्रत्यक्ष भगवंताची, त्याची अनुभूती त्याची अनुभूती आहे. त्याची अनुभूती तुमच्या जीवनामध्ये तुमची होत नाही. म्हणून माऊली तेच सांगतात की बाबा, तुम्ही अनुमान प्रमाण तुमच्या जीवनात, अनुमानाला गेनु रे जीवरे, सांगता लोकाच्या रे लाजी जे. कारण तुम्ही लोकाचं अनुमान सांगता, तुमचं अनुमान काय आहे तुमच्या जीवनामध्ये? दुसऱ्या संताचं, आम्ही आमच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजाचं वर्णन करून, माऊलीचं वर्णन करून आमचंच पोट भरायलेलं. आमचा अनुभव काय? आमचं अनुमान प्रमाण म्हणजे आमची स्वतःची प्रचिती काय?
आम्ही आमच्या जीवनामध्ये बोलत असताना थोडं तरी आतून आमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची आत्मस्वरूपाची अनुभूती आलेली आहे, याची लाज बी आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटत नाही. मोठमोठ्या गप्पा मारतो. भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायात भगवान असा म्हटला, दुसऱ्या अध्यायात असा म्हटला, तुकाराम महाराज असं म्हटले, वेद आपले असे म्हणतात, शास्त्र असं आपलं म्हणतात. आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल आपल्याला अजून पत्ता लागलेला नाही. त्याचा स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेता आलेला नाही. आणि आपण त्या भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान लोकाला सांगतो. म्हणून माऊली म्हणतात, अनुमाना लागीन रे जीव रे, सांगता लोकाचारे लाजिजे. कारण तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची ना आत्मस्वरूपाची तुम्हाला अनुभूतीच आलेली नाही, तरी तुम्हाला लोकाला ज्ञान सांगण्याची तुमच्या जीवनामध्ये लाज का वाटत नाही? माऊली त्यांच्या जीवनामध्ये म्हटलं की माऊली बोलतात, मार्मिकमध्ये बोलतात, मार्मिकमध्ये जोडे मारतात, आपल्या जीवनामध्ये कळत नाही. असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, अबोलणेशी बोलणे विनोदे, बाप रुक्मादेवर विठ्ठल गुणनिधी. आता माऊली शेवटच्या चरणामध्ये सांगतात, जो मनुष्य आबोल आहे, कमी बोलणार आहे, त्याला तुम्ही कितीही त्याच्या जीवनामध्ये त्याला विनोदाने बोललात, काहीही तुमच्या जीवनामध्ये बोललात, कसंही त्याला तुमच्या जीवनामध्ये बोललात, तर तो काय करतो, नुसतं गप्प ऐकून घेतो किंवा गालातल्या गालात हसतो. पण त्याला प्रतिउत्तर त्याच्या मुखावाटे एकही शब्द या जगामध्ये तो बोलत नाही. आबोल म्हणजे कमी बोलणारा मनुष्य आहे. त्याला तुमच्या जीवनामध्ये बोलतं करण्यासाठी काय करावं लागेल? या जगामध्ये त्याला बोलतं करण्यासाठी प्रत्येकजण या जगामध्ये त्याचं विनोद करतात. मग ते विनोद केलेला तो त्याच्या जीवनामध्ये असं ऐकतो. त्याला काही जरी वाटलं त्याच्या जीवनामध्ये त्याच्या गालामध्येच हसतो. आणि त्याचे शब्द, कारण ते आबोल माणसाचे शब्द ऐकण्यासाठी प्रत्येक मनुष्याचे कान तरसतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जो मनुष्य बोलतच नाही त्याने एक तरी शब्द बोलावा, त्याचा एक तरी शब्द आपण आपल्या जीवनामध्ये ऐकावा. म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे विनोद थट्टा आपण त्याच्याशी करीत राहतो, पण तो या जगामध्ये बोलतच नाही. कोट्यावधी लोकांनी त्याला बोलतं करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न केला, तरी तो बोलतच नाही. ह्याच्यामधून माऊलीला काय सांगायचे? अबोलणेशी बोलणे विनोदे, बाप रुक्मादेवर विठ्ठल गुणनिधी. तसं या जगामध्ये कोट्यावधी लोक त्या भगवंताची भक्ती करतात, पण तो गुणनिधी असणारा जो भगवंत आहे, पांडुरंग परमात्मा जो विटेवर उभा आहे, तो या जगातल्या लोकाला बोलतच नाही. तुम्ही कितीही त्याला बोलतला, रात्रंदिवस तुमच्या जीवनामध्ये बोलत राहता. वेद असे म्हणाले, कुराण असं म्हणालं, बायबल असं म्हणालं, गीता असं म्हणालं, सगळं तुमच्या जीवनामध्ये बोलता, पण तो एकही शब्द तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बोलतच नाही. का बोलत नाही? अंतरीची पात गोडी, पाहे जोडी भावाची. तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये तो तुमच्या अंतकरणामध्येच आहे. मग तो अंतकरणामध्ये असणारा गुणनिधी पांडुरंग परमात्मा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतकरणामध्ये कोणता भाव आहे, तुमच्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल किती भक्ती आहे, त्याच्याबद्दल किती गोडी आहे, हे त्याला न जाणता सारंच त्याच्या जीवनामध्ये कळत असतं. मग त्याला कळत असल्यामुळं तो तुम्हाला कसा बोलल? तुम्ही कितीही त्याला जन्मभर बोलत असलात, जन्मभर तुमच्या जीवनामध्ये कीर्तन भजन तुम्ही करीत असला, पण तुमचं अंतकरण काय म्हणतं? अंतकरणामध्ये तुमचा, कारण भाव वेगळा आहे. मैंदमुखीचा कोवळा, भावांतरी निराळा, बक ध्यान करी, दाबी सोंग मत्स्य मारी, तुका म्हणे सर पडुले, तैसा कथे माझी खुले. ही जर तुमची अवस्था असेल तर तो देव तुमच्या जीवनामध्ये कसा बोलणार आहे? त्याला बोलतं कितीही या जगामध्ये कोट्यावधी लोक सप्ते चालू आहेत, अन्नदान चालू आहे, मोठमोठ्या कथा आहेत, पण तो काही तुम्हाला बोलायला तयार नाही. कारण त्याला बोलतं करण्यासाठी त्याला नेमकं लागतं काय?
काय हेच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळायला तयार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, साच माझा देवारा, भाक ठेवा भाव खरा, त्रिगुणाचा फुलवरा, आना विनंती सांगतो. कारण या अभंगावर माझ्या जीवनामध्ये सविस्तर असं निरूपण मांडलेलं आहे. कारण स्पष्टीकरण करण्यासाठी वेळ लागतो आणि प्रत्येक अभंगाचं किंवा माझ्या जीवनामध्ये प्रत्येक अभंगावर मी सविस्तर असं निरूपण मांडित असतो. म्हणून त्या भगवंताला बोलतं करायचं आहे. तर तुम्हाला बोलतं करण्यासाठी त्या भगवंताला काय आवडतं, कशी भक्ती आवडते, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताला बोलतं केलं पाहिजे असं माऊली या अभंगामधून म्हणतात. हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त माऊलीच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत, जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.